Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन जी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कंडक्ट केली जाते बाय दी हायकोर्ट ज्युडिशरीकडनं, त्यामध्ये काही चेंजेस यावर्षी करण्यात आलेले आहेत. जसं तुम्हाला थंबनेलवरून हेडिंगवरून कळलंच असेल व्हिडिओच्या की काही ज्या गोष्टी आहेत त्या शिथिल करण्यात आल्या आहेत. काही खूप जास्त स्ट्रिक्ट लिमिटेशन्स होते ते शिथिल करण्यात आले. पण यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं जे की ऑलरेडी जेएमएफसी म्हणून पोस्टिंगवर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठी जी ही माहिती आहे ती खूप महत्वाची आहे. केस पेंडिंग होती सुप्रीम कोर्टमध्ये किती दिवस झाले रिट पिटिशन्स, आणि याच्यामध्ये मागणी होती की एक्सपिरियन्स काउंट करावा, जे की ज्युडिशियल ऑफिसर म्हणून इथे तुम्ही जो कोणीही पूर्ण भारतामध्ये नेमतो आहे तर त्याचा इथे एक्सपिरियन्स काउंट करणे, ऍज अन ऍडव्होकेट प्रॅक्टिशनर म्हणून एक्सपिरियन्स काउंट करणे इथे असं हे पिटिशन होतं. त्यामध्ये अनेक काही मागण्या होत्या. काही मागण्या मान्य करण्यात आल्यात किंवा काही मागण्या त्यांनी मान्य केलेल्या नाहीये. आता जे लेटेस्ट सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं आहे तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे 4-5 गोष्टींवर याच्यामध्ये यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि इथून पुढे आता 3 महिन्याच्या नंतर ज्या वॅकन्सीज आउट होतील, म्हणजे 3 महिने रूल्स ज्युडिशियरीचे जे रूल्स आहेत ते अमेंडमेंट करण्यासाठी प्रत्येक स्टेटला इथे वेळ देण्यात आलेला आहे. आता इथून पुढे ज्या एक्झामिनेशन होणार आहे त्या नव्याने एक्झामिनेशन होणार आहे. थोडंसं 2 आपण इथे बघू शकतो गोष्टी की सगळ्यात आधी की जे अपॉइंटेड ऑलरेडी आहे, पब्लिक प्रोसिक्युटर असेल किंवा प्रोसिक्युटर असेल किंवा जजेस असतील, जेएमएफसी म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली असेल, ऑलरेडी तुम्ही 4, 5, 7 वर्षापर्यंत आज जेएमएफसी म्हणून काम करत आहात. पण आधी इथे असं होतं की ऍज अ प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द ज्युडिशियरी तुम्ही इथे जे ज्युडिशियरीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर होतात तर तुम्हाला इथे जेएमएफसी ची परीक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्टिंगवर आहात तेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशनसाठी इलिजिबिलिटी तुमची नव्हती. म्हणजे मध्ये आता लाईक तुम्ही सीजीएम किंवा सिनियर डिव्हिजन जर झाला तरच तुम्हाला ही एक्झामिनेशन देता येत होती, नाहीतर सरळ सरळ तुम्हाला रिझाईन करावं लागत होतं आणि रेझिग्नेशन नंतर तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकत होता जर तुमचा 7 वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया ऑलरेडी ऍज अन ऍडव्होकेट म्हणून जर कम्प्लीट असेल तर. आता 233 आर्टिकल आपल्याला इथे बघायला मिळतो आणि 233 आर्टिकल मध्ये स्पष्ट क्लिअर सांगितलेलं होतं की ऍडव्होकेट प्रॅक्टिशनर ऍज अ ऍडव्होकेट तुम्ही जर आहात इन एनी कोर्ट, वेदर इन अ हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट और सायमल्टेनियसली और वन बाय वन, समटाइम्स इन अ हाय कोर्ट and sometimes in a एनी कोर्ट, ओके, हाय कोर्ट, सिव्हिल कोर्ट, सेशन कोर्ट, एनी कोर्ट. हा जर कंटिन्युअसली 7 वर्षाचा तुमचा क्रायटेरिया कम्प्लीट असेल आणि वयाचे 35 वर्ष कम्प्लीट असेल तर तुम्ही इलिजिबल आहात डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशन करिता. बट राईट नाऊ जे जजमेंट आहे ते जेएमएफसी साठी तर महत्वाचं आहे, पण तुमच्यासाठी म्हणजे ऍडव्होकेट प्रॅक्टिशनर म्हणून 7 वर्ष जो एक न्यू लॉयर इथे जातो आहे ही एक्झाम देऊन, त्याच्यासाठी कॉम्पिटिशन थोडंसं वाढलेलं आहे. ठीक आहे की नाही. पण आता 3 महिने वॅकन्सीज किंवा नोटिफिकेशन तुमच्याकडे येणार नाही आहे, कारण अमेंडमेंटची गरज आहे. याच्यामध्ये ज्या काही आधी पिटिशन्स फाईल झाले होते, खूप सारे पिटिशन्स होते आणि त्या प्रत्येक पिटिशन्स मध्ये इथे सुप्रीम कोर्टाने डिनाय केलं होतं की ज्युडिशियल ऑफिसरला ही एक्झाम देताच येणार नाही पोस्टिंगवर असताना. त्याचा जो प्रॅक्टिस क्रायटेरिया आहे तो काउंट केला जाणार नाही. आता या जजमेंट्स मध्ये 4-5 गोष्टी काही महत्वाच्या आपल्याला इथे दिलेल्या आहे, जे की मी पॉइंट्स काढलेले आहेत तर ते आपण बघूया. सगळ्यात आधी की जो 233 जो आर्टिकल होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 7 वर्ष प्रॅक्टिस, ऍडव्होकेट प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. जर मग तुम्ही पब्लिक प्रोसिक्युटर आहात, प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात, कोणत्याही प्रकारे ऍडव्होकेट ऍज अ ऍडव्होकेट म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही आज 3 वर्ष प्रॅक्टिस केली आणि जेएमएफसी म्हणून लागलात किंवा ऍज अ फ्रेशर म्हणून तुम्ही जेएमएफसी म्हणून लागला आहात तर तुम्हाला ही परीक्षा देता येत नाही. तुम्हाला सिनियर डिव्हिजन किंवा नंतर जे काही डिपार्टमेंटलच्या ज्या रूल्स आहेत त्यानुसार तुम्हाला जावं लागत होतं. पण आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ही सुप्रीम कोर्टाने पहिले जे जजमेंट्स होते या प्रकारे दिले होते की ज्युडिशियल ऑफिसरला एक्झाम देता येणार नाही, ते ओव्हररूल्ड केलेले आहे. अँड आफ्टर द ओव्हररूल्ड ऑल द जजमेंट्स आता इथे न्यू जजमेंट्स आलाय की एनी ज्युडिशियल ऑफिसर जो जेएमएफसी म्हणून लागलेला आहे
तर त्याचे JMFC चे 7 वर्ष काउंट केले जाईल आणि ते 7 वर्षानंतर तो डायरेक्टली एक्झाम देऊ शकणार ऍज अ ऍडव्होकेट प्रमाणेच. म्हणजे सपोज एखादा विद्यार्थी फ्रेशर म्हणून मागच्या वर्षी JMFC लागलेला आहे, तो JMFC म्हणून 7 वर्ष काम करणार आणि 7 वर्षानंतर जर 7 वर्ष आणि वयाचे 35 वर्ष त्याचे कंप्लीट असतील तर तो डायरेक्टली डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशन देऊ शकतो. हे क्लिअर आहे. मग सपोज जर तुम्ही 3 ते 4 वर्ष आधी कोर्टमध्ये प्रॅक्टिस केली, नंतर तुमचं ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे JMFC म्हणून सिलेक्शन झालं, तर मग पुन्हा तुम्ही 3 ते 4 वर्ष JMFC म्हणून आहात, तर ते 3 वर्ष JMFC चे आणि परत हे 4 वर्ष जे की आधी तुम्ही कोर्टमध्ये प्रॅक्टिस केली, तर हे कंबाईनली इथे काउंट केल्या जातील का? तर हो, डेफिनेटली. सपोज आज एक विद्यार्थी आहे, त्यांनी 4 वर्ष प्रॅक्टिस केली होती कोर्टमध्ये, नंतर त्याचं JMFC म्हणून सिलेक्शन झालं. आता त्याला 3 वर्ष अजून JMFC म्हणून राहायचं आहे. 4 आणि 3 हे 7 जे वर्ष आहेत त्याचे पूर्ण काउंट केले जातील आणि त्याला डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देण्यात येईल. ठीक आहे. तर असे खूप सारे पॉइंट्स इथे सुप्रीम कोर्टाने काढले आहे. म्हणजे 7 वर्ष JMFC जरी तुम्ही कंप्लीट नाही आहात, JMFCचा तुमचा जो प्रिसाइडिंग ऑफिसरचा जो क्रायटेरिया आहे 7 वर्ष कंप्लीट नाही असेल तरी डोंट वरी. आधीचा तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष कोर्टमध्ये प्रॅक्टिस केलेली असेल तर तो आणि JMFC प्लस हे दोन्हीही तुमचे जे प्रॅक्टिस क्रायटेरिया आहे तो काउंट केला जाईल आणि दोन्ही मिळून कोर्टमध्ये केलेली प्रॅक्टिस आणि JMFC म्हणून जे कोर्टमध्ये तुम्ही बसताय प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून, ह्या दोन्ही गोष्टी काउंट करून तुम्हाला 7 वर्ष आणि वयाचे 35 वर्ष कंप्लीट झाले असेल तर तुम्हाला ही एक्झाम देता येईल. सिंपल आहे, पण हे खूप चांगलं आहे कारण JMFC म्हणून तुम्हाला खूप वर्ष वाट बघायची होती. 13-14 वर्षानंतर तुमचे ड्यू प्रमोशन्स असायचे. त्यामुळे सगळ्या JMFC नी हे जे रिट पिटिशन्स दाखल केलेले आहे त्यावर हा जजमेंट मध्ये हा उपाय सुप्रीम कोर्टाने शोधून काढला आहे. त्यानंतर जे दुसरं आहे तर त्यांनी सांगितलंय की ही जी आता मी हे डिस्कस नाही करणार आपण की कुठली केस होती आणि काय, फक्त हा जो एक मुद्दा आहे हा कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा का आहे हा एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला. कारण की 233 आर्टिकल मध्ये आपल्याला बदल करायचे आहेत. 233 आर्टिकल मध्ये जे प्रॅक्टिस हा शब्द दिलेला आहे ना, तर त्याला इंटरप्रिएट करायचं होतं, इंटरप्रिटेशन त्याचं करायचं होतं. त्यामुळे 5 जजेसचा बेंच ते 5 जस्टिसचा बेंच इथे बसून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. आता सेकंड जी गोष्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची की 7 वर्ष प्रॅक्टिस कशी, तर कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने. कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे काय की 3 वर्ष JMFC आहात, त्याच्या आधी JMFC होण्याच्या आधी तुम्ही 4 वर्ष कोर्टमध्ये प्रॅक्टिस केलं, ते कंटिन्युएशन असलं पाहिजे याच्यामध्ये. नाहीतर काय होईल की तुम्ही सपोज 4 वर्ष प्रॅक्टिस केली, नंतर पुढे कॉर्पोरेट मध्ये जॉब केला 5-6 वर्ष, नंतर JMFC झालात, तर तशी प्रॅक्टिस काउंट केली जाणार नाही. किंवा 7 वर्ष ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत होतात, मध्येच तुम्ही 4 वर्षानंतर कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठेतरी कॉलेजवर जॉईन झालात, तर अशी काउंट केल्या जाणार नाही. कंटिन्युअस 7 वर्ष प्रॅक्टिस तुमची लागेल, तरच तुम्ही ती प्रॅक्टिस कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणून गृहीत केली जाईल असं यांचं म्हणणं आहे या जजमेंटमध्ये. तर 7 इयर प्रॅक्टिस जी आहे तर ती इव्हन ज्युडिशियल ऑफिसर म्हणून असेल किंवा ऍज अन बार मेंबर म्हणून असेल किंवा हाफ प्रॅक्टिस किंवा थोडी प्रॅक्टिस बार मेंबर म्हणजेच ऍडव्होकेट म्हणून झाली असेल, नंतर तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये ज्युडिशियल ऑफिसर म्हणून तुम्ही अपॉइंट झाला असेल, तर ती सगळी प्रॅक्टिस एकत्रित काउंट करून तुम्हाला इथे ही एक्झाम देण्यात येणार आहे. अशा प्रकारे इथे बदल करण्यात आलेले आहे. जसं की मी एक्झाम्पल पण देऊन सांगितलं आहे तुम्हाला की कशा प्रकारची प्रॅक्टिस इथे काउंट केली जाणार आहे. तर हे आता सध्या हे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन बद्दल मी तुम्हाला सांगितले की नवीन काय चेंजेस आहे. आता जजमेंट तर खूप मोठं आहे, पण आपल्यासाठी एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी जर रिक्वायर्ड असेल काही माहिती, तर हीच माहिती एवढी महत्वाची आहे त्या पूर्ण जजमेंट. म्हणजे आता JMFC सुद्धा 7 वर्षामध्ये एक्झाम देऊ शकतात जर त्यांनी प्रॅक्टिस आधी केलेली प्रॅक्टिस असो आणि JMFC म्हणून अपॉइंटेड 3-4 वर्ष असतील, तरीही तुम्हाला 7 वर्षाचा हा प्रॅक्टिस प्लस ज्युडिशियल ऑफिसर क्रायटेरिया कंप्लीट झाला असेल आणि वयाचे 35 वर्ष ऍज इट इज कंडिशन आहे ती, त्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला एक्झाम देता येते. आणि बाकी जे आहे ते ऍडव्होकेट साठी जे आहे ते 7 वर्ष कंटिन्युअस प्रॅक्टिस करा. कुठेही मधात जर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन तुम्हाला द्यायची असेल तर कुठेही मधात कुठला जॉब जॉईन करू नका. कॉर्पोरेट असेल किंवा कुठल्याही प्रकारे जर तुम्ही दुसरीकडेही अपीअरन्स दाखवत आहात,
देन तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. हायकोर्ट्समध्ये जेव्हा तुम्ही वॅकन्सी निघतील आणि तुम्ही फॉर्म भरायला जाल तर कदाचित तुमचा तो फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार नाही, कारण कंटिन्युअस प्रॅक्टिस हा क्रायटेरिया यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे ह्या जजमेंट्समध्ये जे काही क्लिअरन्स आपल्याला इंटरप्रिटेशन करून 233 आर्टिकलचं देण्यात आले ते फार क्लिअर आहे. आता हाऊ टू प्रिपेअर आणि ह्या सगळ्या गोष्टीवर मी नेहमीच व्हिडिओ बनवत असते, बट आता सध्या मी असं सांगू शकणार नाही की लगेचच आता उद्या व्हॅकन्सीज येऊ शकतात किंवा 2-3 महिन्यात येईल, पण कारण की 3 महिने तर त्यांनी स्वतः टायमिंग दिलाय की 3 महिन्यामध्ये हे अमेंडमेंट रूल करावे आणि नंतर मग 3 महिन्यानंतर तुम्हाला ह्या व्हॅकन्सीज ज्या आहेत ते नवीन नियमाप्रमाणे काढता येईल. म्हणजे आता याच्यामध्ये जर 2025 मध्ये जी व्हॅकन्सी आउट होणार होती ती आउट झालेलीच नाहीये. अजून 3 महिने डिस्ट्रिक्ट जज बद्दल वॅकन्सीज आउट होऊ शकणार नाही, कारण 3 महिने सुप्रीम कोर्टाने वेळ दिलेला आहे. ज्युडिशियरी रूल मध्ये 3 महिन्याच्या मध्येच इथे ते चेंजेस करतील आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला वॅकन्सी पाहायला मिळतील. पण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा जेव्हाही आपण अभ्यास करतो तो 3 आणि 4 महिने एवढा सफिशियंट वेळ आपल्याला काहीच कामाचा नाही. कमीत कमी 6 ते 7 महिने किंवा वर्षभर कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यास करणे अत्यंत महत्वाचं आहे. पहिले मेन्सचं प्रिपरेशन सुरू करणे आवश्यक आहे, नंतर प्रिलिम्सचं आणि सोबत इंटरव्ह्यूचंही प्रिपरेशन करणे गरजेचं आहे आणि मोर ओव्हर प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवणे ही गरजेचं आहे. जर प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली तर अपीअरन्स दिसत नाही आणि इंटरव्ह्यू मध्ये अडचणी येऊ शकतात. तर ह्या तिन्ही टप्पे आपल्याला महत्वाचे आहेत. त्यामुळे कोणीही इथे थांबत असेल किंवा वाट बघत असेल तर ते थांबू नका. तुमचं प्रिपरेशन तुम्ही कंटिन्युअसली चालू ठेवणं गरजेचं आहे. तर 3 महिन्यानंतर आता आपल्याकडे वॅकन्सीज येऊ शकतात. बट समहाऊ इथे आपल्याला एक गोष्ट अजून दिसून येते की मागच्या वेळेस आपल्या महाराष्ट्राबद्दल जर स्पेसिफिकली बोलायचं असेल तर महाराष्ट्र मध्ये हायकोर्ट्सनी आपल्याकडे एक नोटिफिकेशन लिहिलं होतं. आय थिंक त्यामध्ये 40 समथिंग पहिले 26 वॅकन्सीज होत्या अँड देन त्या वॅकन्सीज वाढवल्या, त्या 43 46 समथिंग केल्या आणि मग त्यानंतर ती एक्झाम झाली. पण निवळ 47 विद्यार्थी त्यामध्ये पास झाले, कारण पेपर एक जसं बरोबर कानावर येतात आपल्या की माझे विद्यार्थी ही जे असतात ज्या डीजे म्हणून पोस्टिंग सुद्धा झालेली आहे त्यांची काही विद्यार्थ्यांची आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे 43 मध्ये तर त्यांचे अजून प्रोसेस बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांकडनं कळतं जे इंटरव्ह्यूला जाऊन आलेले आहे किंवा त्याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये असे पेपर्स काही होते की म्हणजे हायकोर्ट जस्टिसला ते वाटलं की नाही याच्यामध्ये पास करू शकत नाही. इव्हन जागा वॅकन्सी शिल्लक राहिल्या तरी चालेल, कारण इतकी मोठी पोस्ट आहे त्यामध्ये खूप हुशार व्यक्ती लागतो. त्यामुळे जागा भरण्याच्या निवड करण्यासाठी इथे पेपर जर खराब असेल किंवा पेपर चांगले दिसत नसेल तर त्यांनी ते पेपर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं आणि 43 वॅकन्सीसाठी आय थिंक समथिंग 46-47 विद्यार्थी पास केले. आता इंटरव्ह्यू मध्ये 1/3 बघितलं तर हा क्रायटेरिया कम्प्लीटच होत नाही आणि हे जे कंडिशन आहे जी 43 वॅकन्सी फिलअप करण्याची तीही पूर्ण होणे अशक्यच आहे. त्यामुळे ज्या वॅकन्सीज आहेत त्या जास्तच निघतील, कारण बॅकलॉगच्या वॅकन्सीज उरणारच आहे. जसे की मागच्या वेळेस 19 वॅकन्सीज होत्या पण 9 जणांनाच घेतलं, त्याचप्रमाणे आता 43 वॅकन्सी मध्ये कदाचित 20-25 जणांचं सिलेक्शन होऊ शकतं, जास्त येऊ शकतं, पण कमीत कमी 10-15-20 तरी वॅकन्सी त्यामध्ये उरणारच आहे. तर त्या वॅकन्सीज आणि नव्याने 3 महिन्यानंतर अमेंडमेंट करून ज्या निघतील त्या वॅकन्सीज यांना प्रॉस्पेक्टिव्हली न्यू रूल प्रमाणे इथे सांगितलं की न्यू रूल प्रमाणे तुम्ही जा आणि न्यू रूल प्रमाणेच इथे काय करण्यात आलं आहे तुम्हाला अपॉइंटमेंट्स आता पुढच्या होतील. तर दिस इज अ गुड न्यूज फॉर द JMFC हुएवर पोस्टिंग्स ऑलरेडी ते पोस्टिंग्स मध्ये आहे आणि जे प्रॅक्टिशनर आहे त्यांच्यासाठी थोडं कॉम्पिटिशन वाढलं आहे, कारण आता फॉर्म फिलअप जास्त होतील. कारण JMFC चे जेवढेही ऑफिसर्स आहेत जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत ते पूर्ण फॉर्म फिलअप करतील, कारण त्यांना फार जास्त कंडिशन्स होत्या आधी, त्या कंडिशन्स आता रिलीज करण्यात आलेल्या. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं तर अभ्यासही वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. तर नक्कीच अभ्यासाला लागा, कारण 3 महिने नंतर तर ऑफकोर्स अमेंडमेंट करून वॅकन्सीज आपल्यासमोर येणारच आहे 2026 मध्ये. तर बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.